रात्रीचे वाजलेले 11 आणि आमचा प्लॅन झाला की चतुर्थी आहे म्हणून दगडूशेठला जायचं. म्हणून गाडी काढली आणि मी, आश्लेष, दिदी आणि श्रीधर भाऊ निघालो पुण्याच्या दिशेने. जाताना तुम्ही पाऊस बघू शकता किती आहे. आपण पोचलो होतो आपल्या फ्लॅटवरती. आता इथं श्रीधर भाऊला आणि दिदीला सोडायची होती आणि आश्लेष आणि मी जाणार होतो सत्यम भाऊंच्या रूमवरती नाऱ्यामध्ये. आता पाऊस पडल्यानंतर जेवढं पाणी नद्यांना येत नाही तेवढं पाणी नाऱ्यामधल्या रोडवर येतं ही कळून चुकलेलं आहे. फायनली आपण भाऊंच्या रूमच्या इथं पोचलेलो, गाडी पार्क केली आणि निघालो सत्यम भाऊंच्या रूमच्या दिशेने. आता इथं लिफ्ट नाही म्हणून आपल्याला चालतच जायला लागलेलं वरती. रूममध्ये पोचलो तर भाऊंनी निवांत पडी टाकलेली होती. ह्या भावाला बघून तर आपल्याला आपल्या कॉलेजचीच आठवण आली. काय त्यावेळेस अभ्यास करायचो पेपरच्या टायमिंगला. सकाळी भाऊ लवकरच उठलेले आणि आम्हाला आवरायला लेट झालता, त्यामुळे भाऊंचं तोंड बघा तुम्ही. भाऊंनी खाली जाऊन गाडी पार्किंगमधनं बाहेर पण काढलेली आणि पावसानं आज सकाळ सकाळ हजेरीच लावलेली. पळत पळत आलो आणि डायरेक्ट गाडीतच बसलो. सो आम्ही चाललोय दगडूशेठला, सुट्टी नाही. तर आत्ता आपण जाणार आहे दगडूशेठला. इथनं आपण नव्यातनं निघालेलो आहे आणि वरती आंबेगावमध्ये जाऊन दिदीला आणि श्रीधरला घेणार आहे. तर बघूया पुढे काय होते. तुम्हाला पण देतो बाप्पाचं दर्शन. मित्रांनो, आपण पहिलं राहायचो ह्या बिल्डिंगमध्ये, नंतर ना आपण राहायला आलो इकडं. विषय पृथ्वी गोल. इथं राहायचं याचं कारण म्हणजे आम्हाला इकडून हाकललेलं म्हणून आम्ही इकडं आलतो. गाईच शांत बसा गाईच. तर आपण यांना आता घेतलेला आहे आणि आपण जाणार आहे. आता एवढा पाऊस पडत होता म्हणल्यावर जरा चहा पण प्यायलाच पाहिजे, म्हणून जरा चहा प्यायला थांबलो आपल्या फेवरेट स्पॉटवर. कसं आहे तर मेट्रोचं काम चाललंय आणि सत्यम भाऊ पण सातारासाठी मेट्रोसाठी काहीतरी प्रयत्न करणार आहेत. त्यासाठीच निघालोय मंदिरात. प्रयत्नांना यश मिळावं फक्त लवकरात लवकर. आता आपण गाडी पार्किंग करून निघालेलो आहे सगळे. मंदिरापाशी गेलो, धागा आणि प्रसाद घेतला आणि आम्ही लाईनला निघालो. आज पाऊस असल्यामुळे भक्त काही घरीच झोपलेले असं वाटत होतं, कारण मंदिरात काहीच गर्दी नव्हती. काही पण म्हणा, मंदिरात आलं की जरा फ्रेशच वाटतं, त्यामुळे थोडा वेळ आम्ही मंदिरातच बसलो. घेतलेला प्रसाद सगळा आपण भक्तांमध्ये वाटला. तिथून आपण जाणार होतो किरण दादाच्या घरी, पण पावसानं पुन्हा हजेरी लावलेली. तिथं गेलो आणि भाऊ डायरेक्ट त्यांच्या बालपणातच गेले. डायरेक्ट गाडीवरच खेळायला लागले. आणि हा विषय तर तुम्हाला माहीतच असेल. आणि हे बघा आमच्या किमूचं कलाकुसर जोरात केलंय का नाही. आता तिथून आपण हे लॅपटॉप घेतला आणि पुन्हा निघालो आपल्या फ्लॅटच्या दिशेने. आता तुम्ही फक्त हे वातावरण आणि हे गाणंच फील करा. सकाळपासून आपण चहावरच होतो, म्हणून म्हटलं जरा पोटात भर टाकून घ्यावी. नंतर ना आपण पोचलो आपल्या फ्लॅटवर गेलो तर वहिनीने ऑर्डर केलं आईस्क्रीम. मग आईस्क्रीम खात खात आम्ही हे दादाच्या लग्नाचे व्हिडिओ बघायचे ठरवलं. आता व्हिडिओ बघताना तुम्हाला समजलंच असेल की आम्ही लग्नाच्या दिवशी कसला राडा केलता. गावातली सगळी मित्रमंडळी आपल्या असले जोरात नाचत होते, सुट्टीच देत नव्हते. श्रीधर भाऊ, मी आणि सूरज भाऊंनी तर लईच धिंगाणा घातलेला. तिथून आपण लगेच निघालो, कारण आपल्याला सातारला जाऊन आपलं शॉप ओपन करायचं होतं आणि मटेरियल पण द्यायचं होतं. येता येता आपल्याला वैभव भावांकडनं मटेरियल घ्यायचं होते. मटेरियल घेतलं आणि कसं ठेवलंय बघा गाडीत आम्ही. आणि दिदी आणि श्रीधर भाऊला सोडून आपण दुकानावर पोचलो. दुकान ओपन केलं आणि लगेच लिस्टचं मटेरियल काढून ठेवलं. आता एवढा पाऊस पडत होता, आपल्या गाडीतलं मटेरियल सगळं गाडीतच राहिलं होतं. पावसानं जरा ब्रेक घेतला होता म्हणून म्हटलं लगेच मटेरियल काढून घ्यावं, कारण ही कधी पण पडायला लागले. आता एवढं सगळं मटेरियल गाडीतनं कसं आणलं होतं ते आम्हालाच माहित. ह्या दादांचं मटेरियल सगळं नीट पॅक करून दिलेलं, कारण पाऊस काही कोणाला सुट्टी देत नव्हता, सगळ्यांनाच भिजवून टाकत होता.
नंतर काय करायचं म्हणून जरा वायरमधली कुपन कोड काढत होतो आणि ते सगळे काढून घेतले. नंतर दुकान साफ करून देवाला फुलं बिलं आणली, देवपूजा केली आणि आम्ही परत दुकान बंद करायला सुरुवात केली आणि आपल्या दिवसाची समाप्ती झाली. व्लॉग आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.